नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे। काही तालुक्यांमध्ये सर्व पक्ष स्वबळावर लढत आहेत, तर काही ठिकाणी युती आणि आघाडी एकत्र लढत आहेत। त्याच दरम्यान आता सर्वांना एकच प्रश्न पडलाय, तो म्हणजे या निवडणुकीचे प्रचार आता कधी थांबणार आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची धामधूम शिगेला असताना राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे। आगामी 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी प्रचारासाठीची वेळ वाढवण्यात आली असून आता उमेदवारांना 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे। आयोगाच्या या नव्या आदेशामुळे मतदानाच्या आधीच अंतिम दिवशी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा उमेदवारांना अधिक अवधी मिळणार आहे। आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार यापूर्वी मतदानाच्या दिवसापूर्वीच्या 24 तासापासून सर्व प्रकारचे प्रचार कार्य पूर्णतः बंद करायचे। यात सभा, जाहीर मोर्चे, ध्वनी शिपकांचा वापर तसेच वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरील निवडणूक जाहिरातीवरील प्रतिबंध होता। या मर्यादा उमेदवारांसाठी विशिष्ट शेवटच्या क्षणी प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत होत्या। अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप उशिराने करण्यात आले, त्यामुळे प्रचाराला अवधी मिळाल्याचा नसल्याची तक्रार करण्यात आली होती। अखेर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। निवडणूक आयोगाने नियमांमध्ये सशस्त्र शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे। 1 डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार परवानगी मिळाल्याने उमेदवारांना अंतिम दिवशी सभा, पदयात्रा, घरदार संपर्क मोहिमा आणि सोशल मीडियाद्वारे आपला संदेश पोहोचवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।